नाटकाची सुरुवात केलेली आहे. आज सुद्धा प्रेक्षागृहामध्ये उपस्थित आहेत ज्यांनी स्वतः बालगंधर्वांचं नाटक पाहिलं आहे. बालगंधर्वांना स्टेजवरती काम करताना ज्यांनी अनुभवलेलं आहे ते म्हणजे ज्येष्ठ साहित्यिक, ज्येष्ठ कथाकार, ज्यांच्या कथांनी मराठी साहित्याचं तोंडावळाच पूर्णपणे बदलून टाकला, असे ज्येष्ठ साहित्यिक, ज्येष्ठ कथाकार पद्मश्री मधु मंगेश कर्णिक या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांचे स्वागत करतो. गोवा हे वेगळं राज्य असलं ना तरी मराठी नाटकवाल्यांच्यासाठी ते वेगळं वगैरे काही नाही आहे. कारण मराठी नाटक हे गोव्यात सादर झालंच पाहिजे असा कटाक्ष असतो. कारण गोव्यामध्ये संगीताचं भान असलेले आणि जाण असलेले प्रेक्षक आहेत. आज गोव्याच्या सांस्कृतिक क्षेत्रातली एक अत्यंत महत्त्वाचं व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित आहे. ते म्हणजे गोवा राज्याचे समाज कल्याण मंत्री आदरणीय श्री सुभाष फलदेसाई. आज या ठिकाणी त्यांचं येणं महत्त्वाचं अशासाठी आहे की ते राजकीय क्षेत्र आहेत, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात त्यांचं मोठं योगदान आहे. पण ते स्वतः एक अभिनेते आहेत आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यांनी अभिनयाचे पुरस्कार मिळवलेले आहेत. आणि त्यामुळे अशा पद्धतीचं गोव्याचं एक सांस्कृतिक व्यक्तिमत्व आज या ठिकाणी उपस्थित आहे. हे संयुक्त मानापमान असल्यामुळे पूर्वी जरी नाटक सुरू होण्याच्या आधी एक व्यक्ती बेल देऊन सुरुवात करत होती, पण आमचं हे संयुक्त मानापमान असल्यामुळे पहिल्या प्रयोगापासून आम्ही 2 व्यक्तींना संयुक्तपणे बेल देण्यासाठी आमंत्रित करतो. तर मी आदरणीय मधुभाईंना खालीच करूया. मधुभाईंना वरती येणं थोडंसं अवघड आहे. तर मी आदरणीय मधुभाई आणि आदरणीय माननीय समाज कल्याण मंत्री सुभाषजी फलदेसाई यांना मी आज विनंती करतो की त्यांनी या नाटकाची 3री बेल द्यावी आणि सुरुवात करावी. मोबाईल बंद ठेवा वगैरे काही मी सांगणार नाही. रेकॉर्डिंग करू नका हेही मी सांगतो. रेकॉर्डिंग करू नका वगैरे हेही मी सांगणार नाही, कारण ते आपल्या सगळ्यांना माहितच आहे. दोघांनी संयुक्तपणे 3री घंटा देऊन